मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेलं सामान्य ज्ञान आपण थोड्याफार का प्रमाणामध्ये या व्हिडिओतून मिळवत असतो। तर आज विशेष एक विषय घेऊन आपण याची निवड केलेली आहे, तो म्हणजे आपल्या देशाचे संविधान, भारतीय संविधान। तर काय आहे हे संविधान? आपल्या संपूर्ण देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे ज्या ग्रंथामध्ये मांडलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात। म्हणजे आपण जगातले सर्वात मोठे लोकशाही देश आपला भारत देश आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणारी लोकसंख्या आपली या देशाची। तर इथून आपल्या प्रत्येकांच्या प्रत्यक्ष मतदानाने लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि ते देशाचा कारभार करतात। परंतु त्या सर्वांना या संविधानाच्या अंतर्गत राहूनच संविधानातील नियमाप्रमाणेच आपल्या देशाचा कारभार करावा लागतो। जगात वेगवेगळ्या देशामध्ये संविधान आणि अंमलात आलेले आहे। जसं की अमेरिका या देशाचे संविधान 1789 मध्ये अमेरिका या देशाचे संविधान अंमलात आलेले आहे आणि जवळपास 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला, परंतु त्याच नियमाप्रमाणे तेथील राज्यकारभार चालतो। या अमेरिकन संविधानामध्ये 7 कलमांचा समावेश आहे। आता आपण पुढं आपल्या भारतीय संविधानातील कलमांचा किती कलमे आहेत हा प्रश्न घेणारच आहोत। पुढचा प्रश्न, इंग्लंडमध्ये की संविधान कशी विकसित झाले? तर 15 जून 1215ला इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा हा एक करार झाला। याची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगतो। इंग्लंडमध्ये सर जॉन हा राजा होता आणि तेथील सरंजामदार होते। तर या सर जॉन या राजांनी 17 वर्षाच्या काळामध्ये 11 वेळा सरंजामदारावर कर वाढ केली होती। प्रचंड असंतोष या सरंजामदारामध्ये होता। ते राजाला राजा मानायला तयार नव्हते। मग त्या दोघांमध्ये म्हणजे सरंजामदार आणि राजा यामध्ये 49 कलमांना धरून एक करार झाला होता। त्याला तिथली या मॅग्ना कार्टा म्हणजे मोठी सनद, पाश्चात्य जगतामध्ये या मॅग्ना कार्टा सनदीला फार महत्त्व आहे। तेव्हापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले। मात्र इंग्लंडमधले संविधान जे आहे हे अलिखित स्वरूपाचे संविधान आहे। आता आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीला 1946 पासूनच सुरुवात झाली। आलं का लक्षात? तर स्वतंत्र भारताचा जो कारभार आहे, 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचा कारभार हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या नियमानुसार न चालता, त्यांनी तयार केलेल्या कायद्यानुसारच न चालता, त्याला आपल्या स्वातंत्र्य भारतातील वेगळ्या एका नियमांची आवश्यकता होती। तसे मत आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे होते आणि म्हणून एका समितीची स्थापना करण्यात आली। ती समिती जी होती तिला संविधान सभा म्हणून ओळखले जाते। आता ह्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते। संविधान सभेत सदस्य किती होते? तर 299 सदस्य या संविधान सभेमध्ये होते। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं। त्यामध्ये की देशाच्या वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार केला गेला। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला जो मसुदा होता, त्या मसुद्यामध्ये की त्यांना वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता। अहोरात्र अभ्यास आणि चिंतन करून जो मसुदा तयार केला होता हा संविधान सभेसमोर कशासाठी ठेवलेला होता? मंजुरीसाठी, चर्चेसाठी ठेवला होता। तर हे जे संविधान सभेतील सदस्य होते त्या सर्व सदस्यांनी त्यावर साधक बाधक चर्चा केली, दुरुस्त्या सुचवल्या आणि त्यामध्ये काही दुरुस्त्याही करण्यात आल्या। त्यानंतर त्यांचं हे जे संपूर्ण काम होतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या या योगदानामुळे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. आपण या संविधानाचा स्वीकार जो आहे, आता पहा संविधानाची जी उद्देशिका आहे ह्याची सुरुवात कोणत्या शब्दांनी झाली हा प्रश्न येतो, की संविधानाची उद्देशिकेचा सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दापासून झाली. भारत देश हा आपला धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळं संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक यापासून झालेली आहे. आणि या तयार झालेल्या संविधानाचा स्वीकार आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आलेला आहे. म्हणून 26 नोव्हेंबर 1949 रोजी या भारतीय संविधानाचा आपण स्वीकार केला, ते आपण अंगीकृत केले. म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा दिन, आता इथं प्रश्न तयार होतो की संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन आपण साजरा करतो. तसेच 26 जानेवारी 1950 पासून या देशाचा कारभार या संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभाराला आपल्या सुरुवात झाली. या दिवसापासूनच आपल्या भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. मग हे संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला होता, तर हा संविधान निर्मितीसाठी लागलेला जो कालावधी आहे हा 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा कालावधी आहे. या संविधानामध्ये मूळ संविधानामध्ये किती कलमं होती, तर या मूळ संविधानामध्ये लक्षात घ्या 22 भाग, पुन्हा एकदा मी सांगतो 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की अमेरिकन संविधानामध्ये 7 कलमे आहेत फक्त. भारतीय संविधानामध्ये देशाच्या संपूर्ण परिस्थितीचा किती व्यापक प्रमाणावर विचार झालेला आहे हे पहा. 395 कलमं, 8 परिशिष्ट आणि 22 भागांनी असं बनलेलं आपलं भारतीय संविधान. त्यानंतर या संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक झाली होती, तर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून B.N. राव हे कायदेतज्ञ होते, त्यांची नेमणूक झालेली होती. संविधान सभेमध्ये जे कायदेविषयक सल्लागार होते, मी आत्ताच आपल्याला सांगितलं की B.N. राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. तसेच अनेक मान्यवर या संविधान सभेमध्ये होते, जे आपल्या देशाचे पूजनीय नेते आहेत, वंदनीय आहेत. त्यांनी अथक परिश्रमाने आपल्या देशाला हे संविधान मिळवून दिलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण या देशामध्ये सुखात आणि आनंदात आहोत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, तसेच सरोजिनी नायडू, J.B. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता अशा अनेक मान्यवरांनी या संविधान सभेमध्ये कार्य केलेलं होतं. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की संविधान सभेची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक या शब्दांपासून होते. तर गणराज्य पद्धतीमध्ये जे आहे ही सार्वजनिक पदे कशी निवडली जातात, तर गणराज्य पद्धतीमध्ये सार्वजनिक पदे जी आहे ही लोकांकडून निवडली जातात, लोकांकडून प्रौढ मतदान पद्धतीने निवडली जातात. तर विशिष्ट वयाची अट पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती या गणराज्य पद्धतीमध्ये ते सार्वजनिक पद धारण करू शकते. परंतु दुसरी एक पद्धत आहे, जगामध्ये काही देशामध्ये ही पद्धत अस्तित्वात होती, राजसत्ताक पद्धती. तर यामध्ये जी पदं मिळतात ही वंश परंपरेने मिळतात. एखादा राजा आहे तर त्याच्यानंतर म्हणजे तो राजा जेव्हा मृत्यू पावतो त्यानंतर त्याचा मुलगा त्या ठिकाणी राजगादीवर बसायचा. तर ती झाली राजसत्ताक पद्धती. आणि आपली जी आहे ही संसदीय गणराज्य पद्धती लोकशाही पद्धती आहे. त्यानंतर संघराज्य पद्धती जी आहे आपण स्वीकारलेली, या ठिकाणी शासन हे 2 स्तरावर काम करतं. पहा, कारण आपला देश हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अखंड असा प्रचंड मोठ्या प्रमाणात देश आहे. वेगवेगळ्या जाती, धर्म, वेगवेगळ्या परंपरा, त्यानंतर वेगवेगळे त्या ठिकाणच्या संस्कृती, तर ह्या संपूर्ण देशामध्ये आपल्या समाविष्ट झालेले आहेत. तर याचा कारभार करण्यासाठी संघ शासन म्हणजे केंद्र शासन संपूर्ण देशाचा केंद्रस्तरावर कारभार पाहतं आणि त्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी राज्य शासन असतं. जसं आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा कारभार पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन आहे. आणि मग संघ शासन कोणते विषय हाताळतं, राज्य शासन कोणते विषय हाताळतं, तर ते प्रश्न आपण घेऊया.
संघशासन, परराष्ट्र व्यवहार, त्यानंतर देशाचे संरक्षण विषयक अशा महत्त्वाच्या विषयावर संघशासन हे म्हणजे विषय हाताळत असतं, कायदे करत असतं, कारभार करत असतं. आता प्रश्न येतो की संघसूचीमध्ये किती विषय आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र शासन या विषयावर कारभार करतं, कायदे करतं. तर हे असे 97 विषय आहेत. संघसूचीमध्ये किती विषय आहेत? 97. तर स्थानिक परिस्थितीत कारभार करण्यासाठी राज्यसूचीमध्ये राज्यांना दिलेले अधिकार, राज्यांच्या याच्यामध्ये किती विषय आहेत? 66 विषय हे राज्यसूचीमध्ये आहेत. त्यानंतर काही वेळा अशी परिस्थिती होती की दोघांना मिळून सामायिकरित्या काम करावं लागतं, त्याला समवर्ती सूची असं म्हणतात. यामध्ये किती विषय आहेत? समवर्ती सूचीमध्ये किती विषय येतात? तर 47 विषय समवर्ती सूचीमध्ये येतात. आणि म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या वेळेस मग बऱ्याच वेळ काय होतं की या तिन्ही सूची ज्या आहेत म्हणजे संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. संघसूचीमध्ये संघशासन म्हणजेच केंद्र शासन कायदे करतं, विषय हाताळतं. राज्यसूचीमध्ये स्थानिक पातळीवर राज्यशासन विषय हाताळतं, कायदे करतं. तर समवर्ती सूचीमध्ये दोन्हींना मिळून त्या ठिकाणी काय करावं लागतं? कायदे करावे लागतात. परंतु तिन्ही सूची व्यतिरिक्त एखाद्या वेळी अशी परिस्थिती आली, नवीन एखादा विषय निर्माण करायची वेळ आली, तर अशा वेळेस त्यावर कायदा करण्याचा अधिकार हा संघ शासनाला असतो. याला काय म्हणतात? त्याला म्हणतात शेषाधिकार. त्याला काय म्हणतात? शेषाधिकार. आणि आपल्या देशाचे सर्वोच्च पद जे आहे हे सन्माननीय असे मानाचे उच्च पद राष्ट्रपती पद आहे. या पदाला फार मोठे म्हणजे गौरव आहे या पदाचा. उच्च न्यायालय जे आहे त्या न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतं? तर राष्ट्रपती यांच्याकडून होतात. आता मी तुम्हाला सांगतो राष्ट्रपती यांच्याकडून कोणकोणत्या नेमणुका होत असतात. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य काही महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची नेमणूक हे राष्ट्रपती महोदय करत असतात. त्यानंतर संसदेमध्ये काय? तर लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार होत असते. संसदेमध्ये बऱ्याच वेळेस अधिवेशन असतं पहा आणि या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारायचे असतील तर किमान 15 दिवस अगोदर लेखी सूचना वगैरे द्याव्या लागतात. परंतु काही महत्त्वाचे विषय ऐनवेळेवर निर्माण झालेले असतील किंवा काही अनपेक्षितपणे विषय असेल, त्यावर चर्चा घडवून आणायची असेल तर ती कशी आणली जाते? शून्य प्रहर कशाला म्हणतात? प्रश्न आपल्या याच्यामध्ये येतो. तर अधिवेशन काळामध्ये दुपारी 12 वाजताची जी वेळ असते त्यावेळेस अशा प्रकारचे विषय हे मांडले जातात आणि त्या काळाला शून्य प्रहर असं म्हटलं जातं. प्रश्नोत्तराचा जो तास असतो तर दुपारी 12च्या वेळेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याला शून्य प्रहर म्हटलं जातं. आलं का लक्षात? आता आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. आपण मगाशी अमेरिकेचा सुद्धा उल्लेख केला होता की अमेरिकेमध्ये कसली शासन पद्धती आहे, कोणती शासन पद्धती आहे? तर तिथे अध्यक्षीय शासन पद्धती आहे. त्यामधले तिथला जो कार्यकारी प्रमुख असतो, राष्ट्राध्यक्ष ज्याला म्हणतात, तो थेट जनतेतून निवडला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे असतात ते थेट जनतेमधून निवडले जातात. त्यानंतर आपल्या भारतामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की लोकसभा, राज्यसभा हे कायदेविषयक सभागृह आहेत. तर प्रथम सभागृह कोणते? तर लोकसभा हे प्रथम सभागृह आहे. का? कारण लोकसभेचे जे सदस्य असतात, सभासद असतात, ते प्रत्यक्षपणे जनतेतून निवडून येतात. आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये किती सदस्य निवडले जातात हा प्रश्न येतो. तर महाराष्ट्रामधून लोकसभेवर 48 प्रतिनिधी, 48 सदस्य हे निवडले जातात. सर्वात जास्त सदस्य लोकसभेमध्ये कोणत्या राज्यातून, म्हणजे वेगवेगळ्या, आता लोकसभेत सदस्यांना प्रतिनिधित्व कसं दिलं जातं? तर त्या राज्याचा विस्तार आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथं त्याचे सर्वांना समान न्याय मिळेल असं पाहून प्रतिनिधित्व दिलं जातं. सर्वात जास्त सदस्य हे उत्तर प्रदेश या राज्यातून लोकसभेवर निवडून जातात. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशातून सुद्धा सदस्य निवडले जातात. सर्वात जास्त सदस्य हे कोणत्या संघशासित किंवा केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात? तर सर्वात जास्त सदस्य हे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातून 7 सदस्य लोकसभेवर निवडले जातात. आता लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहण्यासाठी
वयाची किती वर्षे पूर्ण केलेली पाहिजेत? तर लोकसभेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची 25 वर्षे हे पूर्ण झालेली असली पाहिजेत. तर जे वरिष्ठ सभागृह आहे तिथे निवडणूक लढवायची असेल तर कोणतं? राज्यसभा. राज्यसभेची निवडणूक लढवण्याकरता वयाची किती वर्षे पूर्ण असली पाहिजेत? तर वयाच्या 30 वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक आपल्याला लढवता येते किंवा राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 वर्षे पूर्ण असले पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न मी घेतो, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. पहा, आपल्या या संसदीय शासन पद्धतीमध्ये निवडणूक विभाग हा स्वायत्त म्हणजे स्वतंत्र असा निवडणूक विभाग आहे. कारण प्रत्येक 5 वर्षानंतर देशातील जनता हे आपले सरकार निवडून देत असते आणि ते निष्पक्षपणाने निवडले जावेत यासाठी निवडणूक आयुक्त म्हणजे निवडणूक विभाग काम करत असतो. आणि आपल्या देशाचे पहिले निवडणूक आयुक्त जर कोण असतील तर ते सुकुमार सेन यांची नेमणूक पहिले निवडणूक आयुक्त म्हणून केलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या देशातला पहिला मतदार जर कोण असेल तर तो हिमाचल प्रदेशातील श्याम शरण नेगी हे यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी घेतल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम मतदान करून देशाचा प्रथम मतदार होण्याचा मान त्यांना मिळालेला होता. मतदानाचा अधिकार त्यांनी बजावलेला होता. श्याम शरण नेगी हे देशातले प्रथम मतदार. त्यानंतर प्रौढ मतदान मताधिकार कशाला म्हणतात? प्रौढ मताधिकार. तर आपल्या देशातील प्रत्येक नागरिक ज्याच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत, पहा मी काय म्हणतो, 18 वर्षे वय पूर्ण झालेला प्रत्येक नागरिक हा देशाच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो, मतदान करू शकतो. याला प्रौढ मताधिकार पद्धती असे म्हणतात. म्हणजे आपल्या देशामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी म्हणजे किती वय पूर्ण झालेलं पाहिजे? तर 18 वर्षे पूर्ण झालेलं पाहिजे. त्याला प्रौढ मताधिकार असे म्हणतात. त्यानंतर हे आता सुरुवातीला मतदान म्हणजे आपण ते चिठ्ठी स्वरूपामध्ये व्हायचं, त्याच्यावर बाणफुलीचा शिक्का मारला जायचा. हळूहळू सुधारणा होऊन आता काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये या मशीनचा समावेश झालेला आहे. त्यालाच आपण EVM असे म्हणतो, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. या मशीनच्याद्वारे आपल्या देशात मतदान होतं. या मशीनवर एक सगळ्यात खाली नोटा हे बटन आहे, NOTA. तर याचा अर्थ काय होतो? नोटा म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होतो की वरील जे सदस्य निवडलेले आहेत, वरील जे उमेदवार सदस्य आहेत, त्यापैकी एकाही सदस्याला मतदान करण्याची ज्याची इच्छा नाही त्याला मतदानाचा अधिकार तर बजावायचा आहे. मग त्यांनी हे नोटा हे बटन दाबायचं. तर त्या बटनाचा अर्थ होतो नन ऑफ द अबव, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे तो मतदार वरीलपैकी एकाही उमेदवाराला मतदान देऊ इच्छित नाही, म्हणून तो नोटा हे बटन दाबून आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडत असतो, अधिकार बजावत असतो. त्यानंतर VVPAT हे काय आहे? तर अलीकडंच काय झालेलं आहे, तर मागील VVPAT काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं जे आपण मतदान करतो ते मतदान आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान गेले का नाही, मत झाले का नाही हे तपासण्यासाठी VVPAT नावाची ही मशीन असते. हिचं लॉंग फॉर्म आहे वोटर्स व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल. VVPAT वोटर्स व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल नावाची ही मशीन आहे. त्यामध्ये आपण ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे, तर त्याच्या जे चिन्ह आहे त्या चिन्हाची प्रिंट या मशीनमध्ये त्याच्यावर मतदान झालेला शिक्का पडून ती खाली पडत असते. तर ते VVPAT आहे. त्यानंतर आपण लोकसभेची सदस्य संख्या पाहूया. लोकसभेची सदस्य संख्या भारतीय संविधानानुसार जास्तीत जास्त किती असते? तर 552 एवढी सदस्य संख्या असते. मगाशीच मी सांगितलं की या 552 पैकी आपल्या महाराष्ट्र राज्यातून 48 सदस्य हे लोकसभेवर प्रतिनिधी म्हणून निवडले जातात. लोकांमधून प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जातात. तर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर 250. यापैकी या 250 पैकी 12 सदस्य जे आहेत हे कला, साहित्य, विज्ञान या वेगवेगळ्या क्षेत्रामधील जाणकार मंडळी यांना 12 सदस्यांना यामध्ये स्वीकृत सदस्य निवडले जातात.
तसेच म्हणजे या 250 पैकी 238 सदस्य हे वेगवेगळ्या घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येत असतात. म्हणजेच तर 12 सदस्य हे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असतात. त्यानंतर आर्थिक म्हणजेच पैशासंबंधीचे जर काही कायदे सर्व प्रस्ताव असतील तर ते कोणत्या सभागृहात मांडले जातात, तर ते पैशासंबंधीचे आर्थिक जे प्रस्ताव असतील तर ते लोकसभेमध्ये मांडले जातात. आता राष्ट्रपती जे आपल्या सर्वोच्च असतात देशाचे, त्यांचा कार्यकाळ किती असतो, तर 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असतो. मग राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी देशातील आपली म्हणजे लोकशाही पद्धत आहे. कोणत्याही नागरिकाला निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार आहे, मात्र तो भारत देशाचा नागरिक असला पाहिजे, ही त्याची प्रथम अट आहे. त्यानंतर त्याची वय, राष्ट्रपती पदाची निवडणूक जर लढवायची असेल तर त्याचं वय किती असलं पाहिजे, तर वयाची 35 वर्षे पूर्ण झालेली असली पाहिजेत. तसेच या सगळ्यांच्या व्यतिरिक्त देशामध्ये स्वतंत्र म्हणजे काय आहे, भारताची अशी न्यायव्यवस्था असून तर सर्वोच्च न्यायालय हे माननीय सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर ह्याचं स्थान न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च असं स्थान आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत ते वयाच्या कोणत्या वर्षी निवृत्त होतात, तर 65 वर्ष ही त्यांची वयोमर्यादा आहे. 65व्या वर्षी ते निवृत्त होतात. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे वयाच्या 62व्या वर्षी निवृत्त होत असतात. सध्या आपल्या देशामध्ये किती उच्च न्यायालये आहेत, तर देशामध्ये 24 उच्च न्यायालये आहेत. तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल कोणाचा सल्ला घेतात, तर ते माननीय उच्च न्यायालयाचा सल्ला ते घेत असतात. अशा प्रकारे संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात, तर राष्ट्रपती असतात. तर अशा प्रकारे आपले भारतीय संविधान आणि संसदीय राज्यपद्धती या विषयावर आज आपण प्रकाश टाकलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच प्रश्न, हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निश्चित मिळतील आणि संविधानाबद्दलचा बराचसा अभ्यास या ठिकाणी होईल. धन्यवाद.